The academy launched a new project about always I'm telling you that about the English speaking course. This is free for you. This is the fourth lecture of this course. So today I will teach you about the telling time. Telling time means वेळ शिकणे किंवा वेळ सांगणे. आज मी तुम्हाला काय करणार, वेळ कशी इंग्लिश मध्ये आपण सांगायची ते आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. फर्स्ट आता तुम्हाला पहिल्यांदा मराठीमध्ये आपल्याला माहिती असतं की वाजले 12 वाजले, 1 वाजले. फर्स्ट आय विल टेल यू इन्फॉर्मेशन अबाउट द क्लॉक. ओके, दिस वन हियर इज द वन क्लॉक. ओके, देर आर 12 नंबर्स इन द क्लॉक. घड्याळामध्ये एकूण किती नंबर्स असतात? 12. फर्स्ट इन्फॉर्मेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट देर इज 12 नंबर इन द क्लॉक. म्हणजे 12 नंबर असतात. स्टार्ट फ्रॉम 12. ओके, दिस इज द मिडल number 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. Okay. In the watch, with the clock, there are a short hand. One short hand is called hour hand. Here is the short hand. This hand is called an hour hand. Hour hand. Okay. त्याला आपण इंग्लिश मराठीमध्ये तास काटा म्हणतो. घड्याळामधला जो छोटा काटा असतो त्याला आपण हॉवर हँड म्हणतो. हॉवर हँडला मराठीमध्ये आपण तास काटा म्हणतो. ओके, नेक्स्ट मिनिट हँड. MI मिनिट हँड मीन्स मिनिट काटा. म्हणजे काय? मिनिट काटा असतो. त्याच्यानंतर दिस वन इज सेकंड हँड. हा सेकंड हँड असतो, सेकंड काटा असतो. Okay, first information, there are 12 numbers in the clock. 3 hands are there, that is hour hand, minute hand and the second hand. Most important is the hour hand and minute hand. हे आपलं पहिली ते चौथीच्या साठी आपलं पहिलं लेक्चर आहे. आपण आज काय करतो आहोत, घड्याळ शिकत आहोत. टेलिंग टाइम किती वाजले त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगणार आहे. विचारतात की घड्याळामध्ये किती अंक असतात. ओके, मग ह्याच्यामध्ये 12 हँड नंबर्स इन द वॉच. आता किती वाजले, हाऊ हाऊ मेनी, आता काय करायचंय त्याच्यामध्ये पहिल्यांदा 12 o'clock किती वाजले आपण म्हणतो की नाही, वॉट्स द टाइम, किती वाजले. मग ह्याच्यामध्ये बघा, व्हॉट्स द टाइम म्हणजे किती वाजले. हा क्वेश्चन ज्यावेळी तुम्हाला विचारतात तर नेहमी किती वाजले याच्यासाठी आपण काय लिहितो, आता लहान काटा. हवर हँड इज on 12 and minute hand also is on the 12 means 12 o'clock. 12 o'clock 12 वाजले आहेत. This one the clock showed a timing the 12 o'clock म्हणजे 12 वाजले. समजा लहान काटा आणि मिनिट काटा म्हणजे लहान काटा हवर हँड अँड द मिनिट हँड ऑन द सेम नंबर. जर लहान काटा आणि मोठा काटा सेम नंबर वरच असेल तर तेवढे वाजले असे म्हणतात. सपोज इफ our hand on 1 and minute hand on 12, that is called 1 o'clock. Means what? Here our hand, जो our hand आहे तो कोणत्या अंकावर आहे, नंबरवर आहे हे आपण बघू शकतो. आता समजा जर 3 वर असेल आणि मिनिट काटा हा नेहमी 12 वर असला पाहिजे. म्हणजे काय, this one is minute hand is always on 12 and the hour hand काय करू शकतो, कुठं पण असू शकतो. बट मिनिट हँड कुठं पाहिजे, 12 वरच पाहिजे. आणि हा जो hour hand आहे, तास काटा आहे, तो कुठल्या पण अंकावर असेल तेवढे वाजले असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इफ द मिनिट हँड is on 12 and hour hand is on 6, that is called 6 o'clock. How to write 6 o'clock? CLOC. 5 वाजले असतील किंवा 9 वाजले असतील तर 9 o'clock. PLOC. आपल्याला काय करायचंय, ओच्या डोक्यावर इथं स्वल्प विराम द्यायचा आहे. 9 o'clock 9 वाजले आहेत. त्याच्यानंतर 10 o'clock 10 वाजले आहेत.
हे इंग्लिश मध्ये आपण काय करतो, अशा प्रकारे किती वाजले हे लिहू शकतो. ओके बघा, व्हॉट्स द टाइम, 12 o'clock. ज्यावेळी लहान काठा आणि मोठा काठा 12वर असतो तेवढे वाजले असे म्हणतो इंग्लिश मध्ये. अवर हँड अँड मिनिट हँड इन बिटवीन 12 o'clock. दोन्ही सुद्धा जर 12वर असतील तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, 12 वाजले असे. समजा लहान काठा जर 6वर असेल आणि मिनिट हँड जर 12वर असेल तर 6 वाजले असे आपण म्हणतो. मिनिट हँड जर आपला काय सर असेल, मिनिट हँड जर 9वर असेल, हा छोटा हँड हवर हँड, अँड मिनिट हँड हा जर हवर हँड 9वर असेल अँड मिनिट हँड जर 12वर असेल, दॅट्स टाइम शोज 9 o'clock. ओके, and then 10 o'clock. म्हणजे छोटा काटा 10वर आणि मोठा काटा जर 12वर असेल तर 10 o'clock असं आपण म्हणतो. म्हणजे समजलं तुम्हाला, अंडरस्टँड ऑल ऑफ यू. 9 वाजले, 12 वाजले, आपण त्यावेळी काय उच्चार करायचा आणि आपल्याला इंग्लिश मध्ये 12 o'clock, 6 o'clock अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आपल्याला काय होतं, मराठीमध्ये येतं पण इंग्लिश मध्ये फक्त ते दिलेलं आहे. देन नेक्स्ट, नाउ आय विल टेल यू अबाउट हाऊ मेनी टाइम्स, म्हणजे किती वाजले. हा, 1 वाजला, 2 वाजला हे शिकवलं, पण आपण मराठीमध्ये काय म्हणतो, 1 वाजून 5 मिनिटं, 2 वाजून 5 मिनिटं. ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश मध्ये आपल्याला काय बोलता येईल का, 1 वाजून 5 मिनिटं जर म्हणायचे असेल तर कशा पद्धतीने आपण म्हणू शकतो बघा. आता इथं दिलेलं आहे बघा, 5 minutes past 2. आता 5 minutes, 5 minutes past 10. 5 minutes. You know that there is 1, 2, 3, 4. त्या दोन्ही याच्यामध्ये 1 and 12 and 1 च्या मध्ये काय असतो, there are 5 minutes काय असतो, डिफरन्स असतो, 5 मिनिटाचं अंतर असतं. and 1 and 2 मध्ये सुद्धा 5 मिनिटाचं काय असतं, अंतर असतं. म्हणजे काय, जर काटा हा मिनिट काटा हळूहळू पुढे जातो, पुढे गेल्यानंतर काय होतं, 5 मिनिटं पूर्ण होतात. म्हणजे आता 9वर काटा आहे ना छोटा, म्हणजे 9 वाजून 5 मिनिटं झाली, 5 वाजून 5 मिनिटं झालेली. मग अशा वेळेला आपण काय वापरायचं असतं, 5 minutes past 10. 5 म्हणजे काय झालेलं आहे, past 10, 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. 5 minutes past म्हणजे 5 मिनिटं, पास्ट म्हणजे झालेली आहे, भूतकाळात म्हणजे होऊन गेलेले आहेत, म्हणून पास्ट हा शब्द इथे यूज केलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की पास्ट शब्द का, कारण की जो काळ होऊन गेलेला असतो त्याच्यामध्ये आपण भूतकाळ म्हणतो, म्हणून इथं पास्ट हा शब्द वापरलेला आहे. 5 minutes past 10. ओके स्टुडंट. ओके, आता समजा 4 वाजून जर 5 मिनिटं झाली असेल तर प्रत्येक वेळेला 5 minutes, 5 minutes past 6, 5 minutes past 7, 30 किंवा 35 minutes past 8. 35 मिनिटं झालेली आहेत 8 वाजता. म्हणजे फक्त इथं 5 मिनिट्स आपण घालायची नाहीये, आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इथं 5 मिनिटच्या ऐवजी आपण 10 मिनिट्स सुद्धा घालू शकतो. 10 minutes past 6, 10 minutes past 6 असं आपण घालू शकतो. 15 minutes past 7 घालू शकतो, म्हणजे 7 वाजून 15 मिनिटं. 40 minutes past 8 म्हणजे 8 वाजून 40 मिनिटं. हे लक्षात ठेवा. म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली हे जर बघायचे असेल, आता 8 वाजून 40 मिनिटं. आपल्याला मोठे पालक पेरेंट्स आपल्याला विचारतात किती वाजले, आपण म्हणतो की 5 वाजून 10 मिनिटं. अशा वेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, फादर 10 minutes past 6 किंवा 10 minutes past 5 म्हणजे 5 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. ओके, म्हणजे हे वाजून एवढी मिनिटं झालेली असेल त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पास्ट, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिनिट पास्ट वर्ड अगेन आय विल टेल यू, द पास्ट इज द वर्ड दॅट इंडिकेट्स द पास्ट टाइम. ओके, म्हणजे तो भूतकाळ म्हणजे झालेला काळ दर्शवण्यासाठी आपण पास्टचा वापर करतो. ओके स्टुडंट, अंडरस्टँड ह्या टायमिंग. त्याच्यानंतर बघ, 5 वाजून 5 मिनिटं, 5 वाजून 10 मिनिटं. आणि आता काय करायचं आहे आपल्याला,
सव्वा वाजले म्हणजे समजा 5:15 झाली असतील तर आपण काय म्हणतो 5:15 वाजले असे म्हणतो. काय म्हणतो 5:15 वाजले, 6:15 वाजले, 7:15 वाजले असे आपण काय म्हणतो. मग ह्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये आपल्याला काय म्हणायचं असतं बघा. आता ह्याच्यामध्ये असं पण म्हणू शकतो 15 minutes past 3, पण एक्झॅक्ट 6:15 ह्याला आपण काय वापरू शकतो बघा. एक quarter past 10. quarter past 10 म्हणजे 10:15 वाजले. quarter past 10 म्हणजे काय 10:15 वाजले. बघा आता काय करायचंय बाळांनो आपल्याला. लुक हिअर. क्वार्टर मीन्स व्हॉट. ओके, दिस इज द होल पार्ट and this whole part we have to divide in 4 parts. This one is quarter part. This one also quarter part of 1. This one also quarter part of 1. This one also quarter part of 1. म्हणजे हा काय झाला एका भागापैकी हा क्वार्टर पार्ट झाला. पाव भाग झाला. मग ह्या पाव भागाला आपण क्वार्टर पार्ट असे सुद्धा म्हणतो की नाही. मग लाईक here also we have to use this word quarter past. Quarter past means what, that I told you that past is the tense. म्हणजे झालेला काळ जो असतो तो पास्ट मध्ये आपण काय करतो ते पास्ट वापर म्हणजे भूतकाळात असतो झालेलं. म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा की quarter past 10 म्हणजे 15 मिनिटं झालेली आहे. तिथला जो वर्ड असतो तो महत्वाचा असतो. सव्वाला हे कॉमन शब्द वापरत क्वार्टर पास्ट. हिअर आता किती वाजले त्याच्यावर आपल्याला डिफरंट असतं. हे बघा क्वार्टर आता प्रत्येक क्वार्टर पास्ट 8, क्वार्टर पास्ट 12. ओके, दिस ऑल इज सेम. आय राईट म्हणजे सगळं हे सेमच मी लिहिलेलं आहे. इथं याच्यामध्ये अंकांच्या मध्ये बदल झालेला आहे. तो म्हणजे कसा की quarter past 5 म्हणजे 5:15 वाजले. quarter past 8 म्हणजे 8:15 वाजले. quarter past 12 म्हणजे 12:15 वाजले. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की 6:15 वाजले हे लिहिण्यासाठी quarter past या वर्डचा उपयोग करायचा आहे. लक्षात आलं बाळांनो. अगदी सोप्या पद्धतीने किती 5:15 6:15 6:08 6:09 6:10 किती सुद्धा वाजले हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर ओनली 2 words we have to know, that is the quarter past. Okay, here you have to write the spelling of this clock. म्हणजे किती वाजले हे लिहू शकता. 5:15 6:09 6:08 6:10 हे लिहू शकता. समजलं. आपण किती वाजले पासून चालू केलं होतं. आता आपण काय केलेलं आहे बाळांनो 12 वाजलेपासून चालू केलं. 5 मिनिटं झाली. आता काय 15 मिनिटं झालेली आहेत आपल्याला. आता त्याच्यानंतर 6:30 वाजले. आता इंग्लिश मध्ये 6:30 या शब्दाचा काय वापरायचा. आता मगाशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दिस इज द होल पार्ट. त्याच्यामधला हा हाफ पार्ट आहे. हाफ पार्ट म्हणजे अर्ध्या भागाला आपण हाफ हा शब्द वापरतो. हे होय की नाही. मग लाईक हिअर ऑल्सो वी हॅव टू राईट half past 5, half past 10 म्हणजे 10:30 वाजले. इट इज so easy to understand the clock. Okay, half past 10, half past 5, half past 6, half past 10. It is so easy to read the clock. Okay, you have to understand also. जर तुम्ही अशा पद्धतीने मी त्या पद्धतीने आता तुम्हाला टीच केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लर्न केला तर ते काहीही अवघड. आता मी हेच काय शिकवलं 6:30. half past 10 म्हणजे 10:30 वाजले. half past 5 म्हणजे 5:30 वाजले. half past 6 म्हणजे 6:30 वाजले. half past 10 म्हणजे 10:30 वाजले.
आलं लक्षात तुमच्या? हाफ पास्ट 10 म्हणजे काय? 10:30 वाजले. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचंय. सव्वाला आपण क्वार्टर पास्ट म्हटलेलं आहे, आणि साडे म्हणजे साडे वाजले किंवा अडीच वाजले. अडीच मराठीमध्ये 3:30 म्हणतो, पण अडीच म्हणतो, पण इंग्लिश मध्ये तसंच म्हणायचं. इंग्लिश मध्ये हाफ पास्ट इज द कॉमन वर्ड फॉर दिस वन. म्हणजे हाफ पास्ट म्हणजे 30 मिनिटं पाच झाली, म्हणजे एका तासामधली 30 मिनिटं पाच झाली. 1 hour means 60 minutes. You know that 1 hour means 60 minutes. At the last, I will tell you again. Okay. Okay. Now you have to understand that 3:30 वाजले, 3:30 3:30 हाफ पास्ट हा शब्द आपण इंग्लिश मध्ये यूज करतो. ओके. नेक्स्ट. आता आपण हाफ पास्ट पर्यंत आलेलो आहोत. आता नेक्स्ट बघ. आता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय येतं? पाहुणे वाजले. म्हणजे 8:45 वाजले, हे कसं शिकायचं? 8:45. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यामध्ये बघा, क्वार्टर पास्ट म्हटलेलं आहे आपण, तेव्हा सव्वा वाजला असं म्हणतो. क्वार्टर पास्ट 3 म्हणजे सव्वा वाजला. पण इथं काय करायचं? क्वार्टर टू 3 म्हणायचं आहे. बघा, क्वार्टर टू 3. आता इथं क्वार्टर टू 3 आपण पाहुणे म्हटलेलं आहे वरती. क्वार्टर टू 9 म्हणजे 8:45 वाजलेला आहे. त्याच्यामध्ये बरीच मुलं कन्फ्युज होतात. क्वार्टर टू 9 म्हटल्यानंतर 9:45 येतात, बट हिअर यू हॅव टू राईट 8:45. क्वार्टर टू 9 मीन्स 8:45 वाजलेले आहेत. 8 8 वाजून 15 मिनिटं झालेले. क्वार्टर टू, दिस वर्ड इज सो इम्पॉर्टंट. ओके. क्वार्टर टू 9 मीन्स 8:45 वाजलेले आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता 9:45 वाजले. सेम मीनिंग. 9:45 वाजले. क्वार्टर टू 10. 12:15 वाजले. क्वार्टर टू 12 मीन्स 11 वाजून 45 मिनिटं. 11 minutes past 45. ओके. 11 minutes past 45. क्वार्टर टू 4 म्हणजे 3:45 वाजलेले. आणि क्वार्टर टू 4 म्हटल्यानंतर याच्यामध्ये बघा, क्वार्टर टू 4 म्हणजे म्हणजे 3:45 वाजलेले आहेत. 2:45. क्वार्टर टू 3. आता इथं लिहिताना हे महत्वाचं आहे. इथं पुढचा अंक लिहायचा आहे, पण इथं लिहिताना 3:45 म्हणजे 3:45 वाजलेले आहेत. इथं लिहिताना क्वार्टर टू 3 लिहायला पाहिजे. इथं लिहिताना काय लिहायला पाहिजे? क्वार्टर टू 3. क्वार्टर टू 3 हे आपल्याला काय पाहिजे म्हणायला पाहिजे. क्वार्टर टू 4 म्हणजे 3:45 वाजलेले. ओके. आता त्याच्यानंतर हे झालं आपल्याला पाहुणे. म्हणजे आपण इथून इथपर्यंत आपण सुरुवात करत आलेलो आहोत. आता राहिलेलं आता बघा, 7:05 कमी आहे असं आपण म्हणतो की नाही. 7:05 कमी आहे. आता ह्याच्यामध्ये 7:05 कमी आहे, हे आपल्याला कशा पद्धतीने म्हणायचं आहे बघा. 7 minutes to 10. आता हे 7 minutes आहे, म्हणजे 60 मिनिटं कमी आहे 10ला. 7 minutes to 10 म्हणजे 7ला 10 मिनिटे कमी आहे.
7 minutes past to 10. 7 ला 10 मिनिटं कमी आहेत. 7 ला 10 मिनिटं कमी आहेत. ओके स्टुडंट, आता बघा 5 minutes to 5 minutes to 10 म्हणजे 10 ला 5 मिनिटं कमी आहे. 7 minutes to 10 म्हणजे 10 ला 7 मिनिटं कमी आहे. 15 minutes to 10 म्हणजे किती मिनिटं कमी आहेत? आता 5 ला 10 मिनिटं कमी आहेत असं आपण म्हणतो. 10 minutes to 10 म्हणजे 10 ला 10 मिनिटं कमी आहे. 10 minutes to 3 म्हणजे 3ला 10 मिनिटं कमी आहे. 10 minutes to 5 म्हणजे 5ला 10 मिनिटं कमी आहे. समजलं सगळ्यांना? आज आपण टेलिंग टाइम हा आपल्याला काय गेलेला आहे. आजचा आपल्या लेक्चर मध्ये टेलिंग टाइम म्हणजे वेळ कशी आपण त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये सांगायची आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जेवढे सांगितलेलं आहे तेवढे तुम्ही नोट डाऊन करू शकता. 6:15 वाजले, 5:15 वाजले. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स मी काय सांगितलेले होते? देयर आर 12 नंबर्स इन क्लॉक. 12 numbers in clock. Okay, hour hand is short hand and minute hand is long hand. Okay, 1 hour means 60 minutes. 1 hour means 60 minutes. Okay, there are 5 minutes distance between two numbers. There are 5 minutes distance between म्हणजे दोन संख्यांच्या मध्ये 5 मिनिटाचं अंतर. There are 5 minutes distance between the two numbers. Okay, students. After that, 15 minutes past 3. आपण काय म्हणतो quarter past 3 म्हणजे 6:15 वाजला. Quarter past म्हणजे 6:15 वाजला. Half past म्हणजे 2:30 वाजले. Half past 3 म्हणजे 3:30 वाजले. Quarter to 9. अजून एकदा एक्सप्लेन करत आहे. Quarter to 9 म्हणजे 9:15 वाजले. Quarter to 10 म्हणजे 9:15 वाजले. ओके, 10 minutes to 2 म्हणजे 2ला 10 मिनिटं कमी आहे. 10 minutes to 2 म्हणजे 2ला 10 मिनिटं कमी आहे. स्टुडंट्स, आता आपल्याला काय करायचं आहे? आज आपण काय शिकलो? टेलिंग टाइम शिकलेलो आहे. अगदी कमी वेळेत आपल्याला अतिशय सोप्या आणि छान भाषेत आपल्या ध्येय अकॅडमी कडून आपल्याला हे लेक्चर्स फ्री मध्ये मिळत आहेत. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? लाभ घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीने आपल्याला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे. आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जो आपला आय निदर्श आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये आपल्याला आणखी एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून हा कोर्सचा तुम्हाला नक्की चांगला उपयोग होणार आहे. आणि ह्या कोर्सचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. कसं होतंय, तुम्ही नोट डाऊन करू शकता. एखादा पॉइंट तुम्हाला गरजेचा वाटला तर नोट डाऊन दिस पॉइंट. ओके स्टुडंट्स, आजचं लेक्चर आपल्याला नक्की आवडलं असेलच. तुम्ही काय करायचं ह्याच्यावर बसल्या बसल्या किती वाजले आता घड्याळात? 6:15, 6:45 वाजले. तर तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामध्ये बरोबर टाइम आपल्या पालकांना पण शिकवा आणि तुम्ही सुद्धा आपल्या लहान भावंडांना पण शिकवा. ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा शिकवा. आजचं लेक्चर आपलं टेलिंग टाइम वर झालेलं आहे. ते अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. ते तुम्ही काय करायचं आहे? छान पद्धतीनं होमवर्क करून तुम्ही घड्याळात किती वाजले इंग्लिश मध्ये शिकू शकता. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.